नमस्कार मैत्रिणी, लेगिन्सवरची कुर्ती कशी कट करावी ते आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। अस्तरचे मी 4 भाग केलेले आहे आणि बंद बाजू आपल्या बाजूने ठेवलेली आहे। टॉपची उंची 39 आहे, म्हणून मी अस्तरची उंची 36 घेतलेली आहे। आपण शोल्डर आणि गळ्याचं माप अगोदर काढून घेणार आहे। आधी आपण गळ्याचं माप घेऊया। रेग्युलर प्रमाणे 3 इंच आपण गळा रुंदी घेऊया। त्यानंतर शोल्डर 3.5 आहे, तर अर्धा इंच शिवण्यात जाईल म्हणून आपण 3.5 इंच शोल्डर रुंदी घेतली। नंतर मोंडा खोली आपण 6 इंच घेतलेली आहे आणि छातीचा चौथा भाग म्हणजे 8 इंच घेऊन त्यात 2 इंच मार्जिन ठेवून आपण असे 10 इंचावर आपण अस्तर रुंदी घेतलेली आहे। म्हणजे अस्तराची घडी आपण 10 इंचावर घेऊया। कट उंची 20 इतकी आहे, मग आपण कट उंची 20 वर टाकली आहे। कट उंचीचं माप आणि 10 इंच घडी असल्यामुळे 10 + 2 असं आपण मार्जिन मध्ये अजून एक्स्ट्रा थोडंसं घेऊया। म्हणजे 12 इंचावर आपण खाली कटची रुंदी ठेवलेली आहे। मोंड्याला आपण गोलाई देण्यासाठी 1.5 इंचावर एक मार्किंग करून आपण मोंडा गोलाई अशी 1.5 इंचावर ठेवून गोलाकार देणार आहे। अशाच प्रकारे सर्व माप टाकल्यानंतर आपण अस्तर कटिंग करून घेऊया। लक्षात असू द्या, 3 इंचावर गळा रुंदी, 3.5 इंचावर शोल्डर रुंदी, मोंड्याची खोलाई मी 6 इंचावर घेतली आहे आणि गोलाई देण्यासाठी 1.5 इंच मी असं आकार ठेवलेला आहे। अशा प्रकारे मी अस्तर पूर्ण प्रकारे कापून घेतलेला आहे। त्यानंतर आपण आता टॉपचं कापड कापून घेऊया। मी छातीचा मध्य म्हणजेच गळ्याचाही मध्य असा काढून आपण एक डॉट देत आहोत। सेंटरला डॉट देत आहोत, जेणेकरून आपले दोन्ही साइडचं फिटिंगचे माप एकदम व्यवस्थित येईल। छातीचं माप 32 आहे, तर आपण छातीचा चौथा असे 8 इंच आपण फिटिंग काढलेली आहे। ह्या बाजूने 8 इंच आणि सेंटर जो पकडला आहे त्या बाजूने 8, असं मिळून 8 आणि 8 16 इंचावर आपण डॉट करतो आहोत। आणि पोटाचं माप 28 आहे, तर आपण 7 इंचावर दोन्ही साइडनी 7 आणि 7 14 इंचावर आपण मार्जिनची खूण करून ठेवलेली आहे। तसंच कमरेचा घेर 36 असल्यामुळे आपण 9 9 18 असे 18 इंचावर आपण दोन्ही साइडने बरोबर एक मार्किंग करून ठेवली आहे। अशा प्रकारे मी माप काढून मार्किंग पूर्णपणे केली आहे। म्हणजे आपल्याला ड्रेस शिवता वेळी आपल्याला फिटिंगचं टेन्शन येणार नाही, आपण लगेचच शिवायला घेऊ शकतो। मी फिटिंगचं माप तयार करून ठेवलेलं आहे। त्या मार्किंगवर तर ड्रेस मटेरियलचं टॉपचं कापड घेऊन मी गळ्याची बाजू आपल्या बाजूने केली आहे आणि 4 पदर करून घेतलेले आहे। त्यावर आपण कापलेलं अस्तर ठेवायचं आहे। कापलेल्या कापडाची उंची 36 इंच आहे आणि प्रॉपरची उंची आहे ती 39 आहे। त्या पद्धतीने आपल्याला 1 इंच मार्जिन ठेवून 40 इंचावर आपल्याला
कापड कट करायचा आहे। खून करून मी ते कापड कट करणार आहे। अर्धा इंच एक्स्ट्रा कापड ठेवून ते मी कट करून घेत आहे सर्व। दोन बाहीसाठी मी 4 पदर कापड तयार केलं आहे आणि बाहीची उंची 17 एवढी आहे, त्यामुळे मी 18 असं कपड्याची उंची घेतली आहे आणि घडी घेतलेली आहे बाहीची मी 8.5 आणि मोंढा खुली काढण्यासाठी 2.5 इंचावर खून करून आणि बंद बाजूनी 2 इंचावर खून करून मी अशी फिश आकारावर कटिंग करून घेणार आहे बाहीची। लक्षात असू द्या, मोंढा उंची 2.5 आणि बंद बाजूनी 2 इंचावर अशी मी खून करून बाही कट करून घेतलेली आहे। अशा प्रकारे ड्रेसची कटिंग खूप सोप्या पद्धतीने मी तयार करून घेतलेली आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर